नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्या सर्वांकडेच असे मोठे ब्लँकेट नक्कीच असतात आणि सध्या पावसाळा सुरू होतोय आणि पाऊससुद्धा खूप पडतो आहे. रोज पाऊस येतो, परंतु कधी काय होतं की आपल्याकडनं चुकून या ब्लँकेटवरती काहीतरी सांडून जातं किंवा खराब होतं आणि अशा वेळेस आपण एवढ्या पावसामध्ये या ब्लँकेटला धुवू शकत नाही. तर बघा, आज आपण फक्त एका गाळणीच्या मदतीने, जी की सर्वांच्याच घरी असते, त्या गाळणीच्या मदतीने हे ब्लँकेट जे आहे ते स्वच्छ करणार आहोत. न कुठलं खर्च करता किंवा न जास्त मेहनत घेता. सर्व महिलांना माहीतच आहे, ज्यावेळेस हे ब्लँकेट धुवायचे असतात त्यावेळेस आपल्याला किती मोठा त्रास होत असतो. त्याच्यामध्ये एवढं पाणी गेल्यानंतर एवढी त्याचं वेट वाढतं की आपल्याला नकोसं वाटतं ते धुण्यासाठी. आणि आज आपण या गाळणीच्या मदतीने हे जे टेन्शन आहे ते कायमचं दूर करणार आहोत. तर बघा, पावसाळ्यामध्ये देखील तुम्ही हे ब्लँकेट स्वच्छ करू शकतात, ते पण या जादुई पद्धतीने. आणि अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील भरपूर अशा नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहे, ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणारे असतात. तर बघा, या ठिकाणी आपल्याला कुठलीही तुमच्याकडे गाळणी असेल ती गाळणी घ्यायची आहे. प्लॅस्टिकची घेऊ शकतात, लोखंडाची घेऊ शकतात किंवा पीठ गाळण्याची जरी गाळणी असेल ती जरी घेतली तरीही चालेल. आता सर्वांना माहीतच आहे की एवढे मोठे हे ब्लँकेट असतात, ते धुवायला गेलं की त्या धुतल्यानंतर तितकं ऊनसुद्धा असायला हवं, तरच हे ब्लँकेट जे आहे ते सुकले जातात. नाही तर खूप घाणाचा उबट वास यायला लागतो. तर अशा वेळेस आता पावसाळ्यामध्ये तर एवढं ऊन पडत नाहीत आणि कंटिन्यू पाऊस चालू असतो. तर कधी काय होतं की आपल्याकडनं ब्लँकेटवरती पाणी सांडून जातं किंवा लहान मुलांकडनं काही सांडतं आणि अशा वेळेस ब्लँकेटला घाण दुर्गंध येत असतो किंवा ब्लँकेट खराब होतं, त्याचाच स्मेल देखील कुबट यायला लागतो. तर अशा वेळेस आपण एक ट्रिक वापरून हे जे ब्लँकेट आहे ते अगदी स्वच्छ कसं बनवायचं ते या ठिकाणी बघणार आहोत. घरगुती पद्धतीच वापरून आणि ड्रायक्लीनवाले ज्या गोष्टी वापरतात त्याच पद्धतीने आपण हे ब्लँकेट जे आहे ते स्वच्छ करणार आहोत. त्यासाठी आपल्याला ब्लँकेटला व्यवस्थित असं बेडवरती तुम्ही अंथरून घेऊ शकतात किंवा खाली फरचीवरती जरी अंथरलं तरीही चालेल. फक्त फरची स्वच्छ असायला हवी. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे बेकिंग सोडा, जो की आपल्या क्लिनिंगचं काम खूप छान करतो. ते पण न धुता जे ब्लँकेट आहे ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला खूप मदत या सोड्याची या ठिकाणी होऊ शकते. जो खाण्याचा सोडा आपल्या घरामध्ये असतो तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे टेल्कम पावडर. म्हणजे कुठलीही सुगंधित पावडर तुमच्या घरामध्ये असेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आणि बघा, मी या ठिकाणी सोडा आणि पावडर दोघं एकत्रित मिक्स केलेलं आहे. क्वांटिटी तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. लहान ब्लँकेट असेल तर कमी क्वांटिटी घेतले तरीही चालेल आणि मोठं असेल तर जास्त घेतलं तरीही चालेल. जास्त ब्लँकेट खराब झालेलं असेल किंवा दुर्गंध येत असेल ब्लँकेटमधून तर जास्त क्वांटिटी घ्या. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक गाळणी. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, या ठिकाणी आपल्याला गाळणीमध्ये हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते गाळणीमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण ब्लँकेटवरती अशा पद्धतीने पसरून द्यायचं आहे. तर बघा, आता तुम्ही म्हणत असाल की गाळणीचाच वापर का करायचा? गाळणीचा वापर यासाठीच करायचा आहे की सर्व ज्या बाजूवरती, सर्व ब्लँकेटवरती गाळणीमुळे हे व्यवस्थित स्प्रेड होईल. जास्त म्हणजे हाताने इतकं आपण त्याला व्यवस्थित टाकू शकणार नाही, परंतु तुम्ही जर असं गाळणीच्या मदतीने जर याला टाकलं तर अतिशय सुंदर असं सर्व ठिकाणी हे स्प्रेड होईल आणि आपलं ब्लँकेट जे आहे ते अगदी नव्यासारखं दिसायला लागेल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. आता बघा, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लाटणं, जे की आपण पोळ्या बनवण्यासाठी वापरतो. आणि अशाच लाटण्याने आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी बघू शकतात पूर्ण जे ब्लँकेटवरती आपण जे टाकलेलं आहे ते अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व ब्लँकेटवरती याला व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून जी आपली टेल्कम पावडर आहे आणि जो सोडा आहे तो संपूर्ण ब्लँकेटला लागला जाईल. तर बघा, अशा पद्धतीने संपूर्ण ब्लँकेटवरती हे जे लाटण्याच्या मदतीने आपल्याला स्प्रेड करायचं आहे. हाताने ते आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करता येणार नाही, त्यामुळेच आपण या ठिकाणी लाटण्याच्या मदतीने याला स्प्रेड करत आहोत. अगदी सोपी पद्धत आहे आणि
त्याचा रिझल्ट देखील तितकाच म्हणजे 100% रिझल्ट आपल्याला मिळतो. तर बघा व्यवस्थित आता हे स्प्रेड करून झाल्यानंतर आता हे जे ब्लँकेट आहे ते आपल्याला व्यवस्थित झटकून घ्यायचं आहे, जेणेकरून जो सोडा आहे तो खाली गळला जाईल आणि आपलं ब्लँकेट अगदी स्वच्छ होईल. आता पुढे काय करायचं आहे ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर बघा व्यवस्थित आपल्याला हे जे ब्लँकेट आहे व्यवस्थित असं झटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खालची जी जागा आहे फरची या ठिकाणी मी स्वच्छ करून घेणार आहे, झाडून घेणार आहे आणि त्यावरती पुन्हा मी ब्लँकेट टाकणार आहे. तर बघा सुरुवातीला मी हे सर्व सोडा जो आहे तो आणि बघा त्यानंतर खालची बाजू मी या ठिकाणी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे. पुन्हा आता मी या ब्लँकेटला खाली व्यवस्थित अंथरून घेत आहे आणि बघा आता यामधलं जी दुर्गंधी आहे ती देखील दूर होणार आहे, कारण की आपण यामध्ये जो टेल्कम पावडर टाकला त्यामुळे जी दुर्गंधी येत होते ब्लँकेटची ती देखील येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर रोज वॉटर असेल तर तो तुम्ही त्यावरती थोडासा स्प्रे करू शकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला फॅन खाली व्यवस्थित याला थोडा वेळ सुकून द्यायचा आहे. जवळपास अर्धा तास तुम्ही याला फुल फॅन खाली व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे. आणि जो सोडा आपण यामध्ये टाकला त्यामुळे जेवढी पण घाण असते, जी डस्ट असते ती त्या सोड्यासोबत निघून येते आणि त्यानंतर जो टेल्कम पावडर आपण टाकला त्यामुळे ती दुर्गंधीसुद्धा ब्लँकेटमधली दूर होऊन जाते. आता बघा व्यवस्थित अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला हे ब्लँकेट व्यवस्थित अशा पद्धतीने घडी करून ठेवायचं आहे. आणि घडी करण्याची आणि हे ठेवण्याची एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा मी या ठिकाणी व्यवस्थित याची घडी तयार करून घेतलेली आहे. घडी अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर तुम्हाला नक्कीच तुमचं ब्लँकेट आहे अगदी व्यवस्थित मिळेल, खराब होणार नाही. तर बघा व्यवस्थित असं पॉकेट तयार होतं, त्या पॉकेटमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर एखादा जुना शर्ट जर तुमच्याकडे असेल तो जुना शर्ट घ्यायचा आहे आणि त्या जुन्या शर्टमध्ये ब्लँकेटला व्यवस्थित पॅक करायचं आहे. आता आपल्याकडे जे ब्लँकेट नवीन आणतो त्यावेळेस जी बॅग मिळते ती तर आपण कायमस्वरूपी ती व्यवस्थित सांभाळून ठेवू शकत नाही, तिकडे जाते किंवा खराब होते. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लँकेटला जर शर्टमध्ये ठेवला तर बिलकुल धुळीपासून त्याचं संरक्षण होतं, धूळ आतमध्ये जात नाहीत आणि जे ब्लँकेट आपल्याला खूप घासावं लागतं, धुवावं लागतं ते देखील धुण्याची जास्त काही गरज पडणार नाही. आता यामुळे बघा व्यवस्थित तुमचं ब्लँकेट स्वच्छ झालेलं आहे. बऱ्यापैकी तुम्ही अगदी स्वच्छ या ब्लँकेटला अशा पद्धतीने करू शकतात, ते पण पाण्यामध्ये न बुडवता न धुता. त्यानंतर जर कधी जास्त ऊन पडलं तर तुम्ही याला व्यवस्थित धुवून काढू शकतात. परंतु सध्यासाठी किंवा इमर्जन्सीसाठी तुमच्याकडे जर पाऊस चालू असेल आणि खूपच दुर्गंधी ब्लँकेटमधून येत असेल तर ही ट्रिक खूप कामी येऊ शकते. आणि तुमच्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटासा लाईक करा विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी भरपूर युजफुल व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते देखील चॅनलवरती जाऊन नक्की एकदा चेकआउट करा आणि खूप पैशांची आपली बचत करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.